निघतो. अहो निघूया, मुली वाट बघत असतील ना तिकडे. येतो. रोज यायचं मला भेटायला. आपण रोज खेळायचंय. मी तुला खूप मिस करणार आहे. ओके डन. आता निघू मी. चालेल चला. शिव, तुझी जागा आता बाबांनी घेतलेली दिसतेय. तू काय आता बनीची फेवरेट राहिलेली नाहीयेस. येतो. आई सीझर दे ना. अवनी दे गे लवकर. असं लाव ना इथे. हे घे. थांब ना. अगं आई सीझर मागितली होती ना. अगं सीझर नाही सापडत आहे, सुरी वापर ना. जाऊ दे चल. ए हुशार, स्वतः उठून ये ना सीझर. आळशी, आईला त्रास येते. आत्या, बडबड करण्यात एनर्जी वाया घालवली नसतीस ना तर काहीतरी फायदा झाला असता. गपरे. हा हॅलो, हे बघा प्रत्येक काम काळजीपूर्वक करा. हा काय आकाश सरांना त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक काम परफेक्ट लागतं. परफेक्ट. परफेक्ट. हो. हे घ्या मग. परफेक्ट उभे फुगवून दाखवा. फुगा तर फुगवायचंय. मस्त. हे पण घ्या मग. ऐका ना. ऐका ना, मी काय म्हणतेय. तू नेहमीच काहीतरी म्हणत असतेस. मी काय म्हणतो ते ऐक. काय? वसुंधरा आणि तिच्या घरच्यांना आमंत्रण दे. ते दिलंय ऑलरेडी. ती पण आता आपली फॅमिलीच नाही का, मग तिला सोडणार आहे का मी? तिला पण बोलवणारच. पण मला वेगळंच म्हणायचं होतं. अगं तुला सतत काहीतरी म्हणायचं असतं. मी काय म्हणतो ते ऐक. विशाखा आणि तिच्या फॅमिलीला सुद्धा बोलव. का तिला कशाला? आपण कुठे दरवर्षी बोलवतो तिला. येतात दरवर्षी ते. हो पण या वर्षीची गोष्ट वेगळी. काय काय वेगळं आहे? मुली मोठ्या होत आहेत ना. हो माहिती आहे मला, म्हणून आपण वाढदिवस साजरा करतोय ना. हा पण घरच्याच लोकांना बोलवूया ना फक्त. हो सेलिब्रेशन डेकोरेशन कशासाठी करतो आपण? आपल्या ऑफिसच्या स्टाफला बोलवा ना. तिला नो. अगं पण अच्छा 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 अच्छा, आता कळलं मला. वसुंधरा आणि तिची फॅमिली येणार आहे ना, म्हणून तू तुझ्या मैत्रिणींना बोलवत नाहीयेस. लग्नात होईल ना गाठभेट. आतापासूनच कशाला दाखवायचे कार्यक्रम करायचे? का लाज वाटते तुला तुझ्या हाय सोसायटीतल्या मैत्रिणींना भेटवायची? तुम्ही अर्थाचा अनर्थ करू नका. हे बघ जयश्री, माणसाची किंमत ना त्याच्या खिशात किती पैसे आहेत ह्यावरून ठरत नाही. कळलं? गपचूप फोन कर आणि बोलवून घे. हे बघ आम्हाला सगळ्यांना ना होणाऱ्या सोन्याचा अभिमान आहे. आपल्या नातेवाईकांची आणि मित्रमंडळींची तिची भेट व्हायलाच पाहिजे. कळलं? जा समजाव जरा तिला. हो माझं लक्ष आहे. तेच लक्ष ठेवून. अवनी पाहिलं, आईंच्या मागे मागे आत्या गेल्या. आता बनवणार काहीतरी त्यांना. उद्या विशाखा मावशी बर्थडेला येणार आणि जर त्यांनी आईला माझ्याबद्दल आणि तनयाबद्दल काही सांगितलं तर? मला एक गोष्ट कळत नाही. आजपर्यंत घरातले सगळे कार्यक्रम, बर्थडे वगैरे सगळ्याची अरेंजमेंट तू करत आलीस. मग दादा अचानक असं कसं वागायला लागला ग? म्हणजे तुझ्यावर ना विश्वास नसल्यासारखा वागतोय तो. बहिणी तुला सांगते, ही सगळी अवनीची कृपा आहे. हा अवनीची. लावायला सांगितलं ना फोन. लावते ना मी. लागला का फोन? बरोबर. अरे बोल जयू, कशी आहेस ग? ठीक आहे. आणि घरातले सगळे कसे आहेत? घरचे पण छान आहेत सगळे. मग काही खास काम आहे का म्हणून केलायस का फोन? ऍक्च्युली कसं आहे, उद्या आमच्या चिनू मनूचा वाढदिवस आहे. चिनू मनूचा. तर आमच्याकडून सगळ्यांना आमंत्रण आहे. सगळ्यांनी यायचं. आजपर्यंत तुझ्या घरातल्या सगळ्या पार्ट्यांना आली आहे मी, पण
चिनू मनूचा वाढदिवस. जयू, नक्की हेच कारण आहे ना आमंत्रणाचं? म्हणजे म्हणजे खरं खरं सांग, नक्की आमंत्रण कशासाठी येते? मला समजलं नाही. काय काय नाही समजलं तुला? कसं न समजण्यासारखं काय आहे जयू? चिनू मनूच्या वाढदिवसाला नवीन सुनेला बोलवलं असशील, हो ना? आणि तुझ्या नवीन सुनेची आपल्या सर्कलमध्ये तुला ओळख करून द्यायची असेल म्हणून केलंस ना हे आमंत्रण. तसं बोलवलंय त्यांनाही, पण ते कारण नाहीये. म्हणजे दरवर्षी मुलींचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात करतो आकाश, नेहमीच. त्याला किती कौतुक आहे मुलींचं तुला माहिती आहे ना? हो ग, माहिती आहे मला. मग बर चल, तू म्हणतेस ते खरं. खरं सांगू का जयू, अगदी लास्ट मिनिट आमंत्रण दिलंयस ग. पण चल, आम्ही येतो, करते मी ऍडजस्ट. आम्ही येऊ सगळे. थँक्यू. भेटूया उद्या मग. हो भेटूया. चल बाय बाय. जयू, नवीन सुनेला बोलवलंस, पण दुसऱ्या सुनेचं काय? चिनू मनूच्या वाढदिवसात ना आता मी फटाके फोडते आणि उडवून देऊया अखिल आणि तनयाच्या लग्नाचा बार. हाय वहिनी, उद्या तयार राहा. कशासाठी? म्हणजे मी तयारच असते, पण नेमकं कशासाठी? हो तसं नाही. काय आहे, सगळ्यांच्या नजरा उद्या आकाशच्या होणाऱ्या बायकोकडे असणार आहेत. तिला अगदी चार चौघात कसं वागायचं हे कळलेलं असलं म्हणजे मिळेल. अरे ग बाई, कशी वागते कोणास ठाऊक. आई, किती छान सुगंध येतोय ग. मग आजचा शिरा स्पेशल आहे. माझ्या 2 नातींसाठी बनवलाय ना खास. अरे टेप दे ना बनी लवकर. आवाज ती बघ ना, बाजूला आहे ना. हा हा, ठेवलीस करतो मी ते. आजोबा तसं नाही ते. मग ते असं लावा ना. हो 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 हो, लावतो बाबा, तसंच लावतो. चलो लवकर केस पुसायचे. चिनू मनू, तयार होऊन लवकर खाली या. गिफ्ट हवेत ना? बर्थडे गर्ल्स गिफ्ट पाहिजे. माझा शिरा तयार आहे. हा बर. 2 डबे धुवून ठेवलेत, तेवढे पुसून मात्र घ्यायला हवेत. आजोबा हे घ्या. हा दे. ते डबे घ्यायची जबाबदारी तुमची. हा हो ग, मुद्दामून 2 वेगळे डबे घेतलेत म्हणजे भांडण नको व्हायला त्यांच्यात. चांगलं केलंस. आजी आजी आजी, तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी त्या दोघांमध्ये भांडणं होणारच आहे. अगं भानकड एक ग त्या दोघी. बनी, अरे असं नाही म्हणायचं. आता त्या तुझ्या बहिणी होणार आहेत, कळलं का? हा ये चल, बस तिकडे, बस बस इकडे बस. आयुष्य बस. हो, म्हणूनच तर एवढी छान छान गिफ्ट घातले त्यांच्यासाठी. त्यांना सांगा त्यांच्या भावांनी मिळलेत. चला आता सगळ्यांचे पाय पडा. औक्षवंत व्हा.
का ग वाकू बाळांनो, या आत्याजीला नमस्कार करायचा. आता दोघींनी इथे बसा पाटावर. अगदी देवासारखं बसायचं. हाताची घडी, तोंडावर बोट. अखिल आई रोज डोक्यावर बसतात, आज खाली बसलेले बघून बरं वाटतं. गप्पा बस. त्यातून ओवाळत झाल्यावर सगळ्यात आधी तुझ्या डोक्यावर बसतील. बाप्पा, आज मृण्मयी आणि चिन्मयीचा वाढदिवस. ते आकाश तुला माहितीये कोण? त्यांच्या मुली. त्यांना आज पहिल्यांदाच भेटणार आहे मी. खरं सांगू, मला खूप भीती वाटते. त्यांची आई त्यांच्या आयुष्यात अगदी 2च वर्ष होती, पण मुलींना अजूनही त्यांची आई आठवत असणार. त्यांच्या आईची जागा मी घेऊ शकणार आहे का? त्या मला एक्सेप्ट करतील का? काही झालं तरी त्यांच्या आयुष्यातल्या आईची कमतरता मला भरून काढायची. त्यांना मला भरभरून प्रेम द्यायचंय. त्यांच्यापर्यंत माझं प्रेम, माझी माया पोहोचू देत. या बाबा, हा अगं ये, आज चिन्मयीचा बर्थडे आहे ना, मग आपण त्यांना कॉल करूया. बनी, आपण संध्याकाळी जाणारच होत ना त्यांच्याकडे. अगं हो, पण बर्थडेची सकाळी कॉल तर करायला हवंच ना. राहून दे, मीच करतो. बनी, करून दे त्याला. अगं आपल्या बहिणींचं कौतुक करतोय ना तो. मोठा भाऊ झाला ना आता बनी आपला. आणि एक नाही हा, सगळ्यांकडून एक एक पाहिजे. आणि दोघींना वेगवेगळं. बरं, ठीक आहे. चला, सगळ्यांनी आपापले गिफ्ट घेऊन रांगेत उभे राहा. तुमच्या होणाऱ्या आईचा फोन आलाय. एक व्हिडिओ कॉल आहे. एक हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. काय मग, काय चाललंय? वहिनी, वसुली चालू आहे, वसुली. अच्छा, हो का? ठीक आहे, संध्याकाळी भेटूयात मग. ओके, बाय. एक मिनिट. आकाश भाऊजी, वसुंधराशी अहो बोला ना. हे घ्या. बोला बोला बोला. काय मग, पाहिजेत का गिफ्ट? का नको देऊयात? अरे तुम्हाला तर सगळ्यात मोठं गिफ्ट मिळालंय ना. आईचा फोन आलाय. तुम्हाला नवीन आई मिळणार आहे. नाही, ती आमची आई नाहीये. आम्हाला आमचे गिफ्ट हवे. ते आम्हाला गिफ्ट म्हण अजिबात नकोय. मला एक महत्वाचा कॉल येतोय. मी करतो तुम्हाला कॉल. ही काय पद्धत झाली बोलण्याची? बाबा, आजोबा आम्हाला गिफ्ट नाही देतात. आजोबा कट्टी. अरे बाळांनो, मी मस्करी केली तुमची. कोणाला एकही गिफ्ट मिळणार नाही. चला माझ्यासोबत वरती. वर चला. यश,
या चला. अरे चल. ऐक ना, काय झालं? एकदम असा फोन का कट केला त्यांनी? नाही बाबा, ते करतो म्हणाले थोड्या वेळात. ए, काय रे, केलास का बहिणीनं फोन? हा? नाही, ती आमची आई नाहीये. आम्हाला आमची गिफ्ट हवे. ती आम्हाला गिफ्ट म्हणून अजिबात नकोय. आमचं गिफ्ट द्यायच्या आधी तू आम्हाला वर आणलं. आधी दोघेही शांत व्हा आणि माझं ऐका. बाबा, आज आमचा बर्थडे आहे ना, मग आज पण आम्ही तुझंच ऐकायचं. हो, बर्थडे असला तरी आज पण मीच तुमचा बाबा आहे, तर तुम्हाला माझं ऐकावं लागणार. तुम्ही खाली फोनवर कसे बोललात मला की तुम्हाला नवीन आई नकोय आणि गिफ्ट म्हणून तर नकोच नको. वसुंधरा फोनवरती होते, त्याने तुमचं सगळं बोलणं ऐकलं. त्यांना किती वाईट वाटलं असेल. I don't get. वाईट वाटू दे किंवा नको वाटू दे, आम्हाला नको आहे ती गिफ्ट. मला एक सांग, तुम्ही तुमच्या फ्रेंडच्या घरी गेलात आणि तुमचा फ्रेंड तुम्हाला सांगेल की माझ्या घरून निघून जा, कसं वाटेल तुम्हाला? सांग ना बाळ, कसं वाटेल? वाईट वाटेल. रडायला ये आणि राग ये. मग ज्या गोष्टीने आपल्याला त्रास होईल त्या दुसऱ्यांदा कधीच बोलायचं नाहीत ना. वसुंधरा आपल्या घरी येणार आहेत, त्यांचे आई बाबा त्यांचं घर सोडून येणार आहेत. बनीही त्यांच्यासोबत येणार आहे. त्यांना आपलंसं करणं, आपल्या घरात त्यांना काही त्रास नाही होणार, हे जे आपलं घर आहे त्यांना हे घर आपलंसं वाटावं ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे की नाही? आणि तुम्ही दोघी तर माझ्या शाण्या मुली आहात ना. मग असं वागायचं का? आपल्या वागण्याने जर कोणाला त्रास होईल तर तुम्हाला आवडेल का? आणि तुमच्यामुळे कोणाला वाईट वाटेल ते चालेल का? पण आम्ही फक्त गिफ्ट म्हणून नाही म्हणालो. ती आली आपल्या घरी तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, पण फक्त थोडाच प्रॉब्लेम आहे. पण तिला वाईट पण नको वाटायला. पण आपल्याला सॉरी बोलायला पाहिजे की नाही? मी त्यांना पटकन कॉल करतो, आपण सगळे सॉरी बोलूया, ठीक आहे? हॅलो, ते मुलींना जरा तुमच्याशी बोलायचं होतं. एक मिनिट. अनु, सॉरी, आम्ही चुकून बोलून गेलो. मी नाही, ही बोलली. मनू, फोकस. सॉरी. सॉरी की तू आम्हाला नकोयस असं नाहीये, पण गिफ्टच्या ऐवजी नवीन आई दिले तर कोणाला आवडेल तूच सांग. हे अगदी बरोबर आहे. चेनू, या मोठ्या आहेत ना, जरा आहो जाओ करा. आव नाही, नको. आव जाऊने उगाच परकेपणा येतो. पण मी तर त्यांची बागुल बुवा आहे. संध्याकाळी बोलवा. ए बागुल बुवा, तू संध्याकाळी आहे हा आमच्या बर्थडेला. जंगल बुकची थीम आहे. ओह, अच्छा. अरेंज्ड बाय संस्कृती इव्हेंट्स. मी पण येणार. मी त्याला फोन करायला सांगितलं होतं. हो, तूही ये. सगळ्यांना घेऊन ये बर्थडेला. हो, आम्ही नक्की येऊ. तुम्ही दोघी किती गोड आहात ग, आणि किती शहाण्या सुद्धा. ते मी मुलींना देत वाढदिवस. मुली नाही, समजलं मला.
शोधूया नव्या खुणा करता